देव माणूसचा ट्रेलर आता आपण सगळ्यांनी पाहिला आहे आणि या सिनेमाचे जे दिग्दर्शक आहेत त्यांना मी आता तुमच्या टाळ्यांच्या गजरात आमंत्रित करतो. तेजस प्रभा विजय देवस्कर. तेजस, तुमचं स्वागत आहे. तेजसांना आपण बकेट लिस्टमुळे ओळखतोच. देव माणूस 25 एप्रिलला रिलीज होतोय. खरं तर ह्या सगळ्यांना तुमच्याशी बोलायचं आहे, पण मी जरा जास्त जवळ आहे त्यामुळे पहिले 2 प्रश्न मी तुम्हाला विचारतो. देव माणूस या सिनेमाबद्दल तुम्ही काय सांगा? मी एक तर मला देव माणूस म्हणून का घेतलं तेच मला कळत नाही. माझी इमेज अजिबात देव माणसाची नाही. पण एक वेगळा सिनेमा करायला मिळाल्याचा आनंद खूप आहे. म्हणजे आणि लकी आहे मी, कारण असे खूप ॲक्टर्स आहेत जे हा रोल करू शकले असते. पण आय एम व्हेरी थँकफुल टू द प्रोड्युसर्स, दे थॉट ऑफ मी. आणि करायला मजा आली. म्हणजे मी जसा आहे त्याच्यापेक्षा जरा वेगळं करणं हे जास्त मोठं चॅलेंज आहे. कधी कधी काय असतं, हा माणूस असा दिसतो म्हणून त्याला कास्ट केलं जातं. एक तर मला ते चॅलेंज मोठं होतं की माझी इमेज पुसून ती मला एका देव माणसाच्या इमेजमध्ये जायचं होतं. आणि खूप खूप चांगला सिनेमा, म्हणजे कॉमन मॅनचा सिनेमा आहे. आणि तो जो प्रॉब्लेम येतो त्याला, तो इथं कोणाला येऊ शकतो आणि ते कसा फेस करतो हा सिनेमा आहे. जसं तेजस म्हणाला, फार त्याचं सांगता येणार नाही ट्रेलरच्या व्यतिरिक्त, पण आय विल टेक अवे द प्लेजर ऑफ द ऑडियन्स सांगितलं तर. पण करताना एक खूप बरं वाटलं. बरं, त्यात रेणुका नाही, नो रेणुका सिन्स थिएटर डेज, म्हणजे 40 वर्ष झाले असतील, पण कधीच असं आलं नाही की आम्ही एकत्र काम करू कधी. पण आय एम व्हेरी फॉर्च्युनेट की ह्या सिनेमात आलं ते. म्हणजे टिपिकल कॉमेडी बिमेडी काहीतरी करायला लागलं नाही, नशीब ते. पण खूप मजा आली पिक्चर करायला. आणि बाकी टीम सगळीच चांगली होती. त्यामुळे बरं, सुबोध, सिद्धार्थ, अभिजित, सगळीच टीम चांगली होती. त्यामुळे मजा आली. तुम्ही मगाशी प्रेक्षकांच्या प्रतिसादाबद्दल म्हणालात, तर 25 तारखेपासून तो मिळणारच आहे. पण वारकऱ्याच्या भूमिकेत पण तुम्ही पहिल्यांदाच आहात. हो, माळकरी आणि त्याच्यात माळकरी आणि त्याच्यामध्ये सो त्याबद्दल थोडं, आणि पांडुरंग हे गाणं नाही, काय असतं की मला हे फार माहिती नव्हतं. म्हणजे आपण ती दर आषाढी एकादशी आधी ती वारी बघतो. दरवेळेला मी विचार करतो ही शूट करायला हवी, आणि दरवेळी असं म्हणतो की नाही पुढच्या वर्षी करू. ह्या वर्षी लकीली ती दुसरी वारी असते जी पंढरपूरहून मला वाटतं इथे जाते ना, कुठली ती वारी, आळंदीला जाते, परतीची वारी. ती वारी नेमकी आमच्या शूटिंगच्या वेळेला होती. बरं, मला तसा मी आळस आहे, म्हणजे मी चालण्या बिळण्याच्या बाबतीत मला यांनी सांगितलं असं त्यांच्याबरोबर चालायचं आहे, तर म्हटलं चला जरासा रिलक्टंटली चालत चालत गेलो. पण इट वॉज सो शॉकिंग की वेन आय वॉज वॉकिंग विथ देम, वी वॉक नियरली 3-4 किलोमीटर्स आणि कळलंही नाही आम्ही कधी चाललो ते. आणि मग ते अख्खाच त्यांचा तो प्रोसेस, ते सकाळी पहाटे सुरू केलं, त्यामुळे त्यांचं ते एक सकाळीचा नाश्त्याचा जो प्रोसेस होता. आणि मला अजूनही आठवतं, मी आय वॉज देअर ऑन, जरा डाएटवर होतो आणि मी बसलेलो आणि त्यांना असं वाटलं मी ती खायची नाही म्हणून खात नाही. मिसळ. मी त्यांना म्हटलं तसं काही नाही आहे, पण त्यांना वाईट वाटू नये म्हणून मी ती खायला घेतली. तर मी जवळजवळ 3दा घेऊन खाल्ली, इतकी ब्रिलियंट होती ती. आणि ते अख्खा जो प्रोसेस आहे ना, तोच वॉज व्हेरी हम्बलिंग. म्हणजे आपल्याला असं कळतं की आपण खूप, पण दीज गाईज आर सो, म्हणजे कसे चालतात, कुठे राहतात, काय करतात, पण ते आर सो हॅपी. तर तो एक खूप, आपण आज आपलं आयुष्य जगत असताना ना, आपण खूप छोट्या छोट्या गोष्टी एक्सपेक्ट करतो, ते काही न एक्सपेक्ट करता हॅपी असतात. सो इट वॉज अ व्हेरी लर्निंग प्रोसेस आणि व्हेरी हम्बलिंग प्रोसेस. अगदी. त्यामुळे वारी हा विषय सांगून समजणारा नाहीये, तो अनुभवावा लागतो, असंच वारीबद्दल म्हटलं जातं. अनेक वर्षांनंतर तुम्ही मराठी सिनेमामध्ये दिसणार आहात आणि मगाशी म्हणालो की पहिल्यांदा काम करता, म्हणजे पहिल्यांदा एकत्र तुम्ही काम करत आहात. काय सांगाल या अनुभवाबद्दल आणि सिनेमाबद्दल? नाही, मला खूपच आनंद झाला मला जेव्हा तेजसनी देव माणूससाठी विचारलं तेव्हा. कारण त्यांनी बकेट लिस्टच्याच वेळेला ती मुख्य भूमिका नव्हती बकेट लिस्टमध्ये, आणि आम्ही जेव्हा काम करत होतो तेव्हा तो म्हणाला सुद्धा मला की रेणुका, ती जरा ह्याच्यापेक्षा मोठी भूमिका चांगली येईल तेव्हा मी नक्कीच तुला विचारेन. मी म्हटलं अगदी मी वाट पाहीन. आणि तसंच झालं खरं म्हणजे. बकेट लिस्ट नंतरचा हा पहिला चित्रपट आहे माझा मराठीतला, आणि इतकी सुंदर भूमिका आणि इतका सुंदर चित्रपट आहे. त्यामुळे खरंच धन्यवाद तेजस, धन्यवाद लव आणि अंकुर. आणि काम म्हणजे खूपच मला वाटतं की एक मुंबईच्या बाहेर जाऊन एका संथ वातावरणात
आपण जेव्हा त्या म्हणजे आपल्या व्यक्तिरेखेत पूर्णपणे असतो तेव्हा त्याचा आनंद एक वेगळा असतो कुठल्याही कलाकाराला. तो मला निश्चितच मिळाला. आणि म्हणजे मला असं वाटतं की ते वारकरी माळकरी असणं हा जो प्रकार होता तो आम्ही हॉटेलमधून जेव्हा सेटवर जायचो तेव्हा सुद्धा जाताना अभंग ऐकत ऐकत जायचो. त्यामुळे ते म्हणजे एक जीवनाचा भागच झाला होता आमच्या. त्यामुळे त्याचा पण खूप एक फायदा झाला. बरं, इतके उत्तम कलाकार मला मिळाले. पहिल्यांदाच मी सुबोध बरोबर काम करते. मी अनेक वर्ष म्हणजे महेशला जशी ओळखते तशीच सुबोधलाही. अत्यंत लाडका आहे माझा तो. पण पहिल्यांदाच काम करायची संधी मिळाली. त्यामुळे खूपच आनंद झाला मला की सगळ्यांबरोबर मिळाली संधी. आणि एक अत्यंत साधी सरळ बाईची भूमिका ज्याच्यामध्ये काही छक्के पंजे नाहीत. म्हणजे आज एजी भूमिका ज्या असतात तसं काही नाही. साधी सरळ पण माणसं. मग ती बहुतेक तिला सूट झाली, पण तिला काय करावं लागलं नाही, तशीच आहे. नाही, असं काही नाही. पण खूप आनंद झाला कारण एका चांगल्या मराठी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आणि पूर्ण युनिट इतकं सुंदर होतं, प्रोडक्शन खूप चांगलं होतं. त्यामुळे मजा आली खूप. वा, तुम्ही म्हणालात सुंदर भूमिका, सुंदर सिनेमा, सुंदर प्रोडक्शन हाऊस, सगळे सुंदर कलाकार, आणि यात तुम्ही अतिशय सुंदर पैठणी नेसलेली आहे. तर त्याबद्दल थोडं काय सांगाल? ऍक्च्युली मी ह्याच्यात पैठणी विणणारी दाखवलेली आहे. त्यामुळे तो एक प्रोसेस माझ्यासाठी खूप नवीन होता. आणि मला खरं म्हणजे तेजसनी आधीच सेटवर जायच्या आधी अनेक व्हिडिओज पाठवले होते की असं विणली जाते पैठणी वगैरे. आणि ती विणण्याची जी कला आहे ती असाधारण आहे म्हणजे असं मला वाटतं. आणि ती खूप जपणारी जी माणसं आहेत त्यांना खरंच माझ्या वतीने धन्यवाद. कारण खूप कठीण आणि त्यांच्यापर्यंत कमी पैसे पोचतात. त्यामुळे ते ही जी कला जोपासतात ती खूप कठीण परिस्थितीत जोपासतात. त्यामुळे खरंच खूप मनापासून एकदा विणायला गेल्यानंतर कळतं की किती कठीण आहे ती. आणि मला म्हणजे खूप असं जमलं नाही. म्हणजे तेजसनी खूप अवॉइड केलंय. त्यामुळे ते खूप क्लुप्ती करून नाही, अजिबात अवॉइड केलं नाही. छान आपल्याला रेणुकाताई पैठणी विणताना दिसेल. कदाचित त्यांचं एक नंतर ते हँडलूम स्टोअर पण काढतील. इतपत त्यांना ते येत आहे. मी म्हटलं की विणणार नाही तर नेसू तर शकतेच. त्यामुळे ही विणली नाही ना? नाही, मी ही विणली नव्हती. पहिल्यांदाच पोलिसाच्या भूमिकेत. पहिल्यांदा नाही, खूप दिवसानंतर पोलीस. मोठ्या स्क्रीनवर, बिग स्क्रीनवर, मोठ्या अनेक ठिकाणी बदल्या झाल्यानंतर परत तर या भूमिकेबद्दल मला कायमच आवडते. मला असं वाटतं की कदाचित कुठेतरी लहानपणी माझं स्वप्न होतं पोलीस व्हायचं, तर अशा निमित्ताने ते पूर्ण होतं. हा आनंद आहे. आणि त्या वर्दीमध्ये एक शान आहे, एक काहीतरी एक ऊर्जा आहे त्या वर्दीमध्ये. तर ती घातल्यानंतर तुम्हाला एक आपोआप एक रुबाबदार माणूस झाल्यासारखं वाटतं. आणि हा पोलीस आहे, हा इन्स्पेक्टर आहे रवी, तो खूप वेगळा आहे. खऱ्या अर्थाने पोलीस आहे. म्हणजे जोपर्यंत त्याच्या हातात पुरावा सापडत नाही तोपर्यंत कोणावरही विश्वास न ठेवणारा आणि त्या घटनेच्या मुळापर्यंत जाऊन त्याचा शोध घेणारा असा तो आहे. त्यामुळे त्याच्या तावडीतनं देव माणूसही सुटत नाही, म्हणजे ही दोन्ही देव माणसंही सुटत नाहीत आणि कोणीच सुटत नाही. तर असा तो आहे. वा, देव माणूस हा तुझ्या इतक्या मोठ्या प्रवासातला अतिशय महत्वाचा सिनेमा आहे, तर त्याबद्दल थोडं सांगशील? नाही, नक्कीच आहे. मी त्याच्यासाठी आधी लव फिल्मचे आभार मानतो, लव आणि अंकुर दोघांचे आभार मानतो, तेजसचे आभार मानतो, आमची रायटर नेहाचे आभार मानतो. कारण मला असं वाटतं की या तिघांवरती पूर्ण सिनेमाचं भवितव्य अवलंबून असतं. की आधी निर्मात्याने ठरवावं लागतं, दिग्दर्शकाला ती गोष्ट दिसायला लागते आणि त्या पद्धतीने लेखकाने लिहायला लागतं. आणि जसं तेजसने सांगितलं की खूप वेळा तुम्हाला स्क्रिप्ट वाचण्याची गरज लागत नाही, कारण दिग्दर्शक जेव्हा तुम्हाला नरेट करत असतो तेव्हा तुम्हाला गोष्ट दिसत असते, कारण त्यांनी ती पूर्णपणाने त्याच्या आधी जगलेली असते. आणि जेव्हा तेजसनी पहिल्यांदा ही गोष्ट नरेट केली तेव्हाच असं ठरलं की आता हा चित्रपट आपल्याला केलाच पाहिजे. कारण इतक्या उत्तम पद्धतीने चित्रपट लिहिला गेला आहे, इतक्या उत्तम पद्धतीने व्यक्तिरेखा लिहिली गेली आहे, आणि आजूबाजूला महेश सर असतील, रेणुकाताई असेल, अभिजित आहे, सिद्धार्थ आहे. तर या सगळ्यांसारखी उत्तम कलावंतांची फौज आहे. तर ह्याच्यातला एक आपण छोटासा भाग होणं अत्यंत गरजेचं आहे. वा, सिद्धार्थ जे आम्ही ट्रेलर मध्ये पाहिलं ते थक्क करणार आहे खरं तर. म्हणजे एवढी हिंमत अवघड आहे करणं, म्हणजे पडद्यावर सुद्धा असं. त्याबद्दल
तू ज्यावेळी हे सगळं शूट करत होता तर किती नर्वस होतास किंवा काय वाटत होतं, कारण ते पाहताना? नाही, ही फिल्म जी आहे ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची फिल्म आहे, कारण अशा पद्धतीचं कॅरेक्टर मी कधीच केलं नव्हतं आणि ह्या फिल्मच्या मुळे मला ते करायला मिळालं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की महेश सर, रेणुकाताई, सुबोध दादा हे सगळे ब्रिलियंट ॲक्टर्स आहेत. यांना खूप वर्षापासून यांचं पण काम बघतोय. अभिजित आहे, सो यांच्याबरोबर काम करायचं होतं आणि त्यात असा रोल करायचा होता. त्याच्यामुळे माझ्यासाठी ते खूप चॅलेंजिंग होतं आणि म्हणूनच ते खूप एक्साइटिंग होतं. तेजस बरोबर पण मी काम केलं नव्हतं आणि त्याची एक वेगळी पद्धत आहे करण्याची. सो मला ना सगळ्याच गोष्टी, मी नर्वस नव्हतो निश्चित, पण मी खूप एक्सायटेड होतो. ऑफकोर्स असे काही सीन्स होते की जे मला सरांबरोबर करायचे होते, जे तसे पण सर को ॲक्टर म्हणून मला त्यांच्याबरोबर काम करताना इतकी मजा आली की ते सीन करताना मला एकदा सुद्धा मी नर्वस झालो नाही. रादर मी खूप प्रश्न विचारायचो त्यांना. ते बऱ्याच वेळेला खोडायचे की ही असं नाही, अशा पद्धती. पण त्या गिव्ह अँड टेकने मला खूप मजा आली त्याच्याबरोबर काम करताना. आणि त्यामुळे लव बाई, अंकुर आणि तेजस, थँक्यू सो मच फॉर कास्टिंग मी. थँक्यू. इसके बाद अभिजीत आपसे बात करेंगे. अभिजीतला मी बोलावतो, अभिजीत खांडकेकर. म्हणजे आपण तसं का हिंदी नाही, मराठीतच प्रश्न विचार. कुठल्याही भाषेत विचार. तू आता पाहिलं असेल मी खाली वाकलो होतो. या सिनेमाचा ट्रेलर आम्ही पाहिला, त्यात तुझी भूमिका पाहिली आणि खूप वेगळी अशी ती भूमिका वाटतीये, तर त्याबद्दल तू काय सांगशील? मला असं वाटतं तेजस एक दिग्दर्शक म्हणून विजन आणि त्याचं आपण कौतुक यासाठी करायला पाहिजे की जो कलाकार म्हणून जसा आहे, इमेज त्याची जशी दिसते लोकांना, तसं घ्यायचंच नाही असं त्याने ठरवलं होतं की रेणुकाताईंचं कॅरेक्टर सोडता. जसं महेश सर पण करेक्ट म्हणाले, तसं माझ्याही बाबतीमध्ये मला असं झालं की मी जसा दिसतोय तसा दिसलाच नाही पाहिजे. सिद्धार्थ जसा वागतो, सुबोध दादा खऱ्या आयुष्यात जसा आहे, त्याच्या सगळंच उलट त्यांनी करायचं ठरवलं, विच इज व्हेरी अनकन्व्हेन्शनल. आणि खरं तर मला असं वाटतं की चित्रपटामध्ये ते वर्क झालं. त्यामुळे माझ्या लुक पासून मी किती वेगळा दिसलो पाहिजे, वेगळा असलो पाहिजे याची गणितं त्याची आधीपासून क्लिअर होती. आणि मला उलट असं बरं वाटतं की बऱ्याचदा कलाकार खूप भुकेलेले असतात, आपण वेगळं दिसावं, वेगळं काहीतरी करावं. पण दिग्दर्शकांना ते आधीपासूनच इतकं क्लिअरली ठरवलेलं होतं की मला उलट आनंद वाटला की माझ्यासाठी इतका विचार करून माझ्या भूमिकेबद्दल त्याने आणि प्रत्येकाच्याच. त्यामुळे या चित्रपटाचा भाग होताना मला फार आनंद वाटतोय आणि हे माझं सौभाग्य आहे की इतक्या उत्तम टीम बरोबर, इतक्या उत्तम दिग्दर्शकाबरोबर, लव सर, अंकुर सर यांच्याबरोबर पहिल्यांदा जेव्हा ते मराठीत पदार्पण करतायत, नेहाचं पहिलं काम आहे, रोहन रोन यांचं संगीत आहे, या सगळ्याच टीमचा भाग होणं इज अ व्हेरी डिलाइटफुल थिंग. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या बोलण्यात अजून आली नाही म्हणून मला सांगावीशी वाटते, माझ्यातला निवेदक बहुतेक अजूनही जागा आहे म्हणून ते येतंय बाहेर. या चित्रपटाच्या निमित्तानं तुम्ही फक्त पोस्टर जरी पाहिलं आणि त्याच्या बाजूला तेजसला उभं केलं तर तुमच्या लक्षात येईल एका वेळेला सेटवर 4 डिरेक्टर होते. बरोबर. इथे उपस्थित असलेले सगळे उत्तम कलाकार आहेतच, पण हे सगळे दिग्दर्शक आहेत. रेणुकाताई असतील, सुबोध दादा असेल, महेश सर तर सगळ्यांना कल्पनाच आहे, आणि तेजस. त्यामुळे विचार कर, कुठलाही सीन आधीपासून किती प्रोसेस होऊन, त्यात बदल होऊन तो जास्तीत जास्त चांगला कसा व्हावा. हेच मी म्हणणार होतो. मध्ये मध्ये मी 2 दिवस हॉलिडेलाही जाऊन आलो. सीन्स होत होते, काय प्रॉब्लेम नव्हता. सो त्यामुळे हे सगळी मोठ बांधणं त्याच्यासाठी कठीणही होतं. आणि त्यामुळे तुम्ही विचार करू शकता की जे प्रॉडक्ट आपण चित्रपट म्हणून, कथा म्हणून बघणार आहोत, ते किती इंटेन्स आणि तयारी होऊन, तावून, सुलाखून आलेलं असेल. पण तू एक विचारलं नाहीस की कोणीच कोणाबरोबर काम केलं नाही, पण आम्ही काम केलं एकत्र. हो, ते मग विचारलं पाहिजे. वी गो लॉंग बॅक. थोडक्यात सांगतो मी अगदी. तेजस जेव्हा नाही इतकं नाही, अगदी आम्ही काम केलंय, बस संपलं. आम्ही खूप काम केलंय, आम्हाला खूप काम करायचं. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला.